जगण्यासाठी कांद्याच्या गोण्या उचलणं त्याच्या नशिबी आलंय। आयुष्यात हमाली सुद्धा करावी लागेल याची कल्पनाच त्यानं केली नव्हती। तो मुळात हमाल नाही, तर तो कर्नाटकचा राष्ट्रीय कुस्तीपटू आहे, अपासी तेरडल। आपली 2 मुलं आणि पत्नीला घेऊन तो जगण्यासाठी पुण्यात आलाय। 1 ते 1.5 महिन्यापूर्वी मला भेटलं, इथं शेडमध्ये झोपलेलो होतो। त्यावेळेस तो माझ्याकडे काम मागायला आला, तर त्याला मी माझ्याकडे दुकानावर काम म्हणून दिलं। नंतर एक दिवस त्याने मला शेंगा मागितल्यात आणि रडायला लागला, तेव्हा त्याची ओरिजिनल हिस्ट्री माझ्यासमोर आली। ही सगळी प्रमाणपत्र आहेत अपासी तेरडल आणि त्याची पत्नी गंगू तेरडल यांची। त्याची पत्नी ही नावाजलेली सायकलपटू आहे। या दोघांनीही मैदान गाजवल्याचे हे पुरावे, अनेक मेडल्स। पण आता त्यांना चिंता आहे 2 वेळच्या जेवणाची। एवढी सारी गुणवत्ता त्यांना नोकरीसाठी उपयोगाची नाहीये, कारण तिथं ही प्रमाणपत्र चालत नाहीत। तिथे चालतात फक्त नोटा। तो मेहनत करने वाले को तो कुछ ना मिलना चाहिए। अभी कुछ काम किया तो वो मेहनत किया तो पैसा तो मिलता कम से कम। हमको क्या मिला मैम? पापा मम्मी 1.5 लाख का साइकिल दिया था मेरे को। हमारा घर की प्रॉब्लम कारण मैं क्या किया, 30,000 में बेच दिया। या दोघांचे विद्यार्थी आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत। अनेकांनी चांगल्या नोकऱ्याही पटकावल्या, पण यांना मात्र आपल्या चौकोनी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी मोलमजुरी करावी लागतेय। मुलांना ॲथलीट बनवण्याची अपासीची इच्छा या कांद्याच्या गोणीखाली आता दबून गेली आहे। ओलंपिक बनाना चाहता हूँ मैं, मेरे बच्चे लोग को। और पिछले मतलब जमाना टाइम पे था, कुछ ना कहा कुछ करेंगे। आज के जमाने ऐसे नहीं, उसको नहीं कराऊंगा, स्टडी कराऊंगा, उसको पढ़ाऊंगा, भले मेरा बेटा को मैं कुछ करा सकता हूँ। गंगू तेरडल ही खेळाडू कर्नाटकसाठी आणि त्याचबरोबर छत्तीसगडसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती चमकली आणि अप्पाची तेरडल सुद्धा कुस्तीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती त्यांनी आपली चमक दाखवली। मात्र या दोन्ही खेळाडूंना अद्यापपर्यंत नोकरीही मिळालेली नाही, तर फक्त आश्वासनं मिळालेली आहेत। शेवटी या दोन्ही चमकदार खेळाडूंना परराज्यामध्ये येऊन मजुरी करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे। आता तरी या दोघांना न्याय मिळेल का त्यांची प्रतीक्षा संपणार नाही, हाच खरा प्रश्न आहे। राष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या या खेळाडूंना परिस्थितीनं रस्त्यावर आणलंय। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी हे दृश्य लाजिरवाणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे।